भोंदू बाबा। बुवाबाजी प्रकरणावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा निषेध, 39 आमदारांच्या राजीनाम्याची मागणी। राज्यातील कथित बुवाबाजी प्रकरणावरून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शहादा तालुका कमिटीने आक्रमक भूमिका घेत निषेध आंदोलन छेडले। अशोक खरात या भोंदू बाबाच्या प्रकरणात 39 आमदार सहभागी असल्याचे आरोप होत असून संबंधित आमदारांची यादी तातडीने जाहीर करून त्यांचे राजीनामे घ्यावेत अशी ठाम मागणी माकपने केली आहे। या संदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। लोकप्रतिनिधींनी संविधानिक जबाबदारीनुसार वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याऐवजी अंधश्रद्धेला खतपाणी घालणे ही गंभीर बाब असल्याचा आरोप करण्यात आला। तसेच अशा प्रकरणांमुळे सामान्य नागरिक भोंदूगिरीच्या बळी ठरत असल्याचीही चिंता व्यक्त करण्यात आली। दरम्यान या प्रकरणाशी संबंधित काही महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होत असल्याने त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचत असून असे व्हिडिओ तातडीने हटवावेत अशी मागणीही करण्यात आली। भोंदू बाबा अशोक खरात याच्यासह त्याला समर्थन देणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई करावी, तसेच राज्यभर वाढत चाललेल्या भोंदू बाबांवर आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवावी अशी मागणी माकपने केली आहे। याशिवाय प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करून जादूटोणा विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याचीही मागणी करण्यात आली। आज शहादा तालुका कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयावर तीव्र निदर्शने केलेली आहेत। त्याच्या एक महाराष्ट्रामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दिलेला हक्कनुसार तीव्र आंदोलने आम्ही या शहादा तालुक्याच्या वतीने केलेले आहेत। आमच्या मुख्य 2 मागण्या आज या आंदोलनामध्ये आहेत। मुख्य एक मागणी अशी आहे की भोंदू अशोक खरात बाबा याला फाशी झाली पाहिजे। त्यांनी महिलांचे लैंगिक शोषण केलेलं आहे। आणि त्याचबरोबर दुसरी अशी मागणी आहे की 39 आमदार या भोंदू खरात बाबाच्या जाळ्यात फसलेले आहेत, त्यांचे नावं आलेली आहेत। त्यांनी ताबडतोबीने राजीनामा दिला पाहिजे। महाराष्ट्र सरकारने त्यांचे राजीनामे ताबडतोब स्वीकारला पाहिजे। हे सर्व महाराष्ट्रामध्ये चालू असताना फडणवीस सरकार हे काही झोपलेले होते का? हा भोंदू खरात एवढं प्रकरण गाजत आहे, एवढं मोठं प्रचंड भ्रष्टाचार, प्रचंड शोषण महिलांचे केलेलं आहे आणि अंधश्रद्धेच्या नावावर देशभर त्यांनी जे काही अंधश्रद्धा पसरवलेली आहे याला कोणाला भान होती की नाही? महाराष्ट्र सरकार काही झोपलेलं होतं का? या एवढ्या मोठं प्रकरण गाजत असताना आत्ताच त्याचे प्रकरण बाहेर येत आहे। तो अनेक दिवसापासून या भागामध्ये काम करत होता, तातडीने त्याच्यावर लक्ष का गेलं नाही आणि आता गेलं तर आता त्याला तातडीने फाशी का दिली जात नाही असा आमच्या आजचा सवाल आहे। NDT न्यूजसाठी दिलीप महिरेसह राजू मनसुरी, शहादा।